नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत भातापासून तांदूळ कसे बनवतात। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आजी भातामधील खडे काढून देत आहे। हे जे तुमच्या समोर आहे हे भात तुम्ही बघितलंच असेल। हे शेतामधून आणल्यानंतर हे असं असतं। तर ह्या भाताचं आम्ही तांदूळ कसं करतो ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर तांदूळ केल्यानंतर ते अशा प्रकारचे दिसतात। ही आमची गिरण आहे, तर पप्पांनी ती चालू करून दिलेली आहे। तर आजी आणि मी भातापासून तांदूळ बनवत आहोत। आजी भातामधील खडे काढून देत आहे। तर हे भात जे आहे ते मी गिरणीमध्ये घालणार आहे। हे भात वरच्या भांड्यामध्ये घालायचं। वरच्या भांड्यात घातल्यानंतर ते अशा प्रकारे खाली पडतं। तर खाली चाळण आहे, त्या चाळणीमधून जे मोठे मोठे खडे असतात ते बाहेर पडतात। हे बघा, अशा प्रकारचे खडे बाहेर पडतात आणि जे भात आहे ते खालच्या भांड्यामध्ये पडतं। खालच्या भांड्यामध्ये पडल्यानंतर ते मशीनमध्ये प्रोसेस होऊन एका साईडला तांदूळ पडतात आणि एका साईडला जी टल्फर असते त्याला आम्ही कोंडा म्हणतो, तो एका साईडला पडतो। तर तांदूळ अशा प्रकारे पडतात आणि एका साईडला खूप जे कूट होतात तांदूळ, म्हणजे याला कणी म्हणतो आम्ही, ते एका साईडला पडतं। कोंडा जो असतो तो असा एका साईडला पडतो। तर इथे आम्ही पिशवी लावलेली आहे, जेणेकरून तो कोंडा आहे तो पिशवीमध्ये भरला जाईल। खालच्या भांड्यामध्ये भात भरलं तर वरून आपल्याला कंट्रोल पण करता येतं, म्हणजे जास्त आणि कमी करता येतं। जर हे प्रेस केलं पुढे सरकलं तर त्याचा स्पीड आहे तो कमी होतो आणि बाहेरच्या साईडला उडलं तर जास्त भात पडतं। तर हे बघू शकता तुम्ही। आता गिरणीचं काम संपलेलं आहे। तर मगाशी जो मी कोंडा दाखवला होता, म्हणजे टल्फर, ती बाहेरून दिसत नव्हती कारण आम्ही पिशवी लावली होती। तर त्या पिशवीमध्ये अशा प्रकारचा कोंडा पडतो आणि हा कोंडा आम्ही जनावरांना खाण्यासाठी देतो। काम जेव्हा संपत आलं तेव्हा पाऊस चालू झाला होता। यानंतर मी चहा ठेवला। मी, आजी आणि पप्पा घरात होतो, तर आम्ही सगळ्यांनी चहा घेतला। तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा।